तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस आणि पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। संततधार पावसामुळे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील माल डोंगरीमध्ये तलाव फुटलं। धानोली पोहा गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरलं। शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। रायगडच्या महाड मानगाव पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर कायम। जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। महाडमध्ये सावित्री नदी इशारा पातळीवर। रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीवर नवीन पूल खचला। जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे। चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावाला पाण्याचा वेढा। तलाव फुटल्यानं 100 ते 150 घरांमध्ये शिरलं पाणी। घरातील साहित्य आणि धान्याचं मोठं नुकसान। रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण। अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सांगली कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा। पुण्याच्या खेड तालुक्यातील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणातून आरळा नदीत 2,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नंदुरबार शहरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात। पावसाच्या हजेरीमुळे शेती पिकांना दिलासा। वर्धा जिल्ह्यातल्या शेलूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून मदत करा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी।